नमस्कार मित्रांनो, आपल्या वाढीव दर्जा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज फिटनेस आणि दैनंदिन जीवनात जे हेल्थ इश्यूज होतात त्याच्याशी रिलेटेड बोलण्यासाठी आपल्याकडे एक गेस्ट आलेले आहेत, कमलेश खैरे, जे फिटनेस कोच आहेत. त्यांच्याकडून आपण हेल्थ रिलेटेड आणि फिटनेस रिलेटेड काही गोष्टी जाणून घेणार आहोत. चला बघूया. कमलेश, आपल्या वाढीव दर्जा या यूट्यूब चॅनलला तुझं स्वागत आहे. जसं मी तुला म्हटलं की तू नेहमीच फिटनेस कॉन्शियस राहिलेला आहे, तर त्याचं काय कारण? म्हणजे खूप जण असे असतात की त्यांना नॉर्मल जर कामं दिली किंवा नॉर्मल बसून गोष्टी करायच्या झाल्या तर त्यांना आवडतं, पण जिथं आपल्याला कष्ट करायचे झाले, कारण आपण फिटनेस किंवा एक्सरसाइजमध्ये लक्ष देतो, तेव्हा असं असतं की आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला बघतो. का? कारण तिथं जास्त आपल्याला त्रास होतो किंवा जास्त आपल्याला म्हणजे आळसपणा जो आलेला आहे. कारण पूर्ण दिवस आपण कामात असतो, काही ना काही टेन्शनमध्ये असतो, पण आपण पर्टिक्युलर तो वेळ नाही काढत त्या गोष्टीसाठी. पण तो वेळ काढणं किती गरजेचं आहे हे नक्कीच मला आवडेल की म्हणजे एक जिमसाठी वेळ काढणं किंवा एक फिटनेससाठी, मग तुम्ही योगा करा, फिटनेससाठी काही पण तुम्ही ॲक्टिव्हिटी करा. सो तेच हेल्थ या गोष्टीसाठी आपण काय केलं पाहिजे, दैनंदिन आयुष्यात हेल्थकडे लक्ष देणं किती गरजेचं आहे हे प्लीज तुम्ही आमच्या दर्शकांना सांगू शकता? नक्कीच. सर्वप्रथम मी वाढीव दर्जा या कार्यक्रमाचे खरंच मनापासून आभार मानतो की या कार्यक्रमामध्ये मला ऑर्गनाईज म्हणजे इथे आज इन्व्हाइट केलं गेलं. तर दिनार हा माझा जवळचा मित्र 12वीपासून, आणि मला 12वीपासून जिमची फार आवड. म्हणजे फक्त फिटनेस कॉन्शियस असा हा मुद्दा नाही, तर आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण खरंच मनापासून केल्या पाहिजे. मग त्या कोणत्याही रिलेटेड असू, म्हणजे त्याच्यात ड्रॉइंग असू, परत फिटनेसमध्ये तुमचा व्यायाम असू, आणि खाण्यामध्ये पण जसं की आपण फूडी पर्सन म्हणतो सेम तसं जर फिटनेसचं याला पर्टिक्युलरली मी का जोपासली, कारण जेव्हा जेव्हा मी जिम करतो ना तेव्हा तेव्हा मला एक वेगळा उत्साह, जी पॉझिटिव्हिटी असते ना ती मी ऑलवेज फील करतो. जसं की सकाळी सर्वात जास्त तुम्ही कार्यक्षम असता. का? बरेचसे लोक आहेत जे अर्ली मॉर्निंग उठून जिम योगा प्रेफर करतात. का? त्याच्या मागे रिझन आहे की तुमची जी सकाळी पॉझिटिव्हिटी असते, ती जी एनर्जी असते ती कंटिन्यू टू द रिदम राहते, आणि एंड ऑफ द डे ही पूर्ण तुमच्या सोबत असल्यामुळे तुम्ही जी पण काम करता, जे पण कार्य कंटिन्युअसली करत असता, सो ते तुम्हाला सगळी कामं करताना एक कंटिन्युअसली पॉझिटिव्ह ठेवतो. त्यामुळे आत्ता कितीही फास्ट लाईफ असेल आणि कितीही धकाधकीचं तुमचं जीवन चालू असेल, तर जिम हे कळले पाहिजे. नॉट फक्त जिम, बट त्यासोबत तुम्ही मैदानी खेळ, त्याच्यानंतर कार्डिओ, जे योगाचे प्रकार असतात ते, जेणेकरून तुमच्या पूर्ण शरीरामधलं रक्ताभिसरण योग्य पद्धतीने झालं. त्याच्यानंतर तुम्ही, कारण आज बरेचसे असे कामं आहेत की जे आपण फक्त बसून केले जाते, बरेचसे असे ऍक्टिव्हिटी आहेत जे आपण फक्त काही कारणास्तव फक्त गाडी काढली बाहेर जाऊन आलो, आपण चालत नाही. सो या सगळ्या गोष्टी आपल्याकडून राहून जातात. त्यासाठी आपण स्वतःच्या शरीरावर ॲटलिस्ट दिवसाचा 1 तास जरी आपण पूर्णपणे खर्च केला, तर आपलं जे पुढचं आहे, जे लॉंग टर्म लाईफ आपण जो विचार करतो, याच्यावरती नक्की आपली राईट इन्व्हेस्टमेंट होईल असं माझं मत आहे. पण आपण जे मोकळा वेळ म्हणतो, पण खूप जणांना मोकळा वेळ म्हणजे नॉट ऑलवेज जिम. त्यांना असं वाटतं की मी गेम खेळावा, कुठेतरी मित्रांबरोबर वेळ घालवावा, किंवा अजून त्यांना असं काही वाटतं की असं काही करावं की जे मी बसून करेल. कारण खूप जण आहेत ज्यांना आळसपणा मी नाही म्हणू शकत, पण येस तो एक फॅक्टर असू शकतो की आवरा, जिमला जावा, किंवा त्याच्यासाठी मग तिथं मेहनत करा. खूप कमी जण आहेत जे फिटनेस खूप कॉन्शियसली बघतात आणि मग त्याच्याशी रिलेटेड डाएट असतो, वेट गेन किंवा BMI या गोष्टी ते मेंटेन करायला बघतात. पण मग हे जे स्ट्रेसफुल काळात जे आपण तासभर मोकळा वेळ आपण म्हणतो, पण त्याच्यात
तुम्हाला म्हणजे लोकांना असं वाटतं की इन्स्टेड ऑफ जिम आपण मग गेम खेळत बसावं किंवा आळसपणाच्या गोष्टी जास्त करतात. मग त्याच्याशी रिलेटेड काही असं हे आहे का की जे मोकळा वेळही लोकांनी घालवला पाहिजे, पण मग जिमच म्हणजे जिम केल्याने अजून काय त्यांचं इम्प्रूव्हमेंट होऊ शकते? अगदीच महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये हात घातला. पण बघा, आता मनोरंजनासाठी भरपूर अशा गोष्टी आहेत. गेम खेळणं काही वाईट नाही, पण त्याचा सुद्धा एक पर्टिक्युलर कालावधी असतो की बाबा दुपारी तुम्ही जॉब किंवा तुमचा अजून काही बऱ्याचशा गोष्टी केल्यानंतर ना जो तुमच्याकडे रिकामा टाइम आहे त्या वेळेमध्ये तुम्ही जर इन्स्टेड ऑफ जिम तुम्ही प्रेफर केलं की आम्ही गेम खेळतो, तर तो गुड ऑप्शन. पण जिम केल्यामुळं किंवा ह्या अजून काही व्यायामाच्या गोष्टी केल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये ज्या गोष्टी गेन होतात त्या तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट राहणार. तुम्ही एखाद्या गेमची वरच्या लेवलला गेला किंवा अजून वरच्या लेवलला गेला, त्यानंतर तुम्हाला माइंडमध्ये एक असतं की मी अजून किती सक्सेसचा वरच्या लेवलला जाऊ शकतो. ऍक्च्युली तसंच जिममध्ये कसं असतं की एक जिम केल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये जो चेंज येतो, जसं की कधी कधी तुम्ही बॅक बायसेप त्यानंतर चेस्ट ट्रायसेप या गोष्टीकडे नीट होऊन लक्ष देता, तेव्हा अल्टिमेटली तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणा किंवा मित्रांमध्ये ते तुम्हाला विचारतात, अरे आजकाल तुझी तब्येत चांगली दिसते. तेव्हा तेव्हा जो तो हुरूप येतो, तेव्हा ते एक मोटिवेशन भेटतं, ते तुम्हाला त्या गोष्टीची आवड जोपासायला भाग पाडतं. येस. पण तेच तुम्ही गेम हा सोशल मीडिया किंवा अदर गोष्टीवरती स्क्रीनशॉट काढून लोकांना तुम्ही किती लेवल्स पार केले हे दाखवता, तुम्हाला तिथून मोटिवेशन भेटतं. सो नाव इट डिपेंड्स अपॉन यू की तुम्हाला कुठल्या प्रकारचा छंद जोपासायचा आहे. व्यायाम हाच का चांगला छंद आहे किंवा हा एक चांगली आवड काय आहे, कारण उद्या पुढे चालून जेव्हा तुम्ही बघता की काही लोकांना पायाचे प्रॉब्लेम असतात, काही लोकांना हे सगळे एजचे प्रॉब्लेम कधी चालू होतात, जवळपास आफ्टर 40. रेग्युलर पण एक्सरसाइज नसते त्यांची. जेव्हा तुमच्या बॉडीमधले जेव्हा तुमच्या हाडांमधले काही अशा गोष्टी आहेत की ज्या एका सर्टन लेवल नंतर क्रिएट होणं बंद होतं, तर त्यासाठी तुम्ही आधी किती तुमच्या ह्याच्यावर इन्व्हेस्टमेंट केली आहे, आधी तुम्ही किती त्याच्यावर करेक्ट वेळ घालवलाय, यासाठी फार ते महत्वाचं असतं. म्हणून आत्ताच्या यांनी जर तुम्ही 20 वयाचे असताल, 18 वयाचे असताल, किंबहुना 30च्या अलीकडे पण असाल, तर तुम्ही फिटनेस कॉन्शियस असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये असणारा लठ्ठपणा किंवा जे शस्त्रक्रिया करावी लागती किंवा काही लोक कॅन्सरचे पेशंट असतात किंवा एनिवेज एनी अदर कुठले पण डिसीज त्यांना होऊ शकतात, त्याच्या आपण प्रिकॉशन्स घेऊ शकतो. त्यासाठी हेल्दी राहणं फार इम्पॉर्टंट आहे असं मला तरी वाटतं. नाही, बरोबर आहे. कारण मेंटली आपल्याला स्ट्रेस फ्री होण्यासाठी आपण काही थेरपीज करत असतो. थेरपीज म्हणजे काय की रील्स बघणं, गेम खेळणं, जसं आपण आत्ता बोललो. सो एक्सरसाइज करणं किंवा एक त्या फ्लोमध्ये राहणं ही बॉडीसाठी थेरपीच झाली. एक्झॅक्टली. कारण तुम्ही त्या स्ट्रेसमध्ये राहता कुठेतरी. मी खूप वेळा असं ऐकलेलं आहे की फिटनेस करताना किंवा योगा करताना आपण ॲक्च्युली मेंटली फ्री होऊन जातो, म्हणजे स्ट्रेस फ्री होऊन जातो. ते ॲक्च्युली म्हणजे बरोबर आपण ज्याही गोष्टी आवडीच्या असतात मनापासूनच करतो, ते करताना आपल्याला एक रिलीफ भेटतो. सेम जिम मध्ये करताना जिम मध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी असतातच. जर तुम्हाला तिकडचे आवडणारे सॉंग्स आहेत ते नाही आवडलं तर तुम्ही पर्टिक्युलर ब्लूटूथ घेऊन जाऊ शकता, तुम्हाला सॉंग्स पण ऐकायला मिळतात. अल्टिमेट तुम्ही ते जिम करता, एक्सरसाइज करता, त्यामुळे तुम्हाला तिथून पण रिलीफ भेटतच. बरोबर. आजच्या काळात मुली आणि मुलं या दोघांमध्ये अशी कॉम्पिटिशन आहे की मुलींना वेट लॉस करायचा असतो, मुलांना वेट गेन करायचं असतं. सो त्यासाठी अल्टिमेटली जिम, योगा जसं आपण बोलतोय त्या गोष्टी होणारच. पण मग खूप जण काय करतात की फक्त नुसतं जिम करणं किंवा नुसतं योगा करणं याकडे लक्ष देतात. पण त्याच्याशी पॅरलली जो डाएट असतो, म्हणजे डाएट दोन्हीला आहे. वेट गेन पण आहे, वेट गेनला सुद्धा डाएट आहे, वेट लॉसला पण डाएट आहे. ठीक आहे. तर खूप जण मी असे बघितलेले आहेत माझ्या ह्याच्यात की ते नुसतेच जिम करणार सकाळ संध्याकाळ, नुसतेच त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला बघणार, का तर माझी चेस्ट किती झाली, माझी बायसेप किती झाली, या गोष्टीकडे लक्ष देणार. मुलींचं पण तसंच आहे, कारण सोशल मीडियाचा जमाना आहे, तर रील कॅमेरामध्ये चांगलं दिसणं हे गरजेचं आहे आपल्याला. सो वेट लॉस, 4 चौघात चांगलं दिसलं पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष. सो असं होतं की डाएट हा म्हणतो, म्हणजे मग कोणाचाही असू दे, वेट लॉस असू दे नाही तर वेट गेन असू दे, तो जो डाएट असतो ना तो करणं कितपत गरजेचा असतो जिम करताना. येस, डाएट ॲक्च्युअल रिक्वायर आहे
फॉर बोथ दी कंडिशन. जर एखादी मुलगी आहे जिला तिचं वेट लूज करायचं आहे, तर तिला ज्याच्यामध्ये हेवी काप्स जे गेन होतात त्या टाईपचे फूड्स खाणं तिने टोटली अवॉइड केलं पाहिजे. कारण एक साईडला ती एक्सरसाइज करते जस्ट बिकॉज तिला तिचं वेट लूज करायचं आहे, आणि ती जर फूड डाएट अशा पद्धतीचे घेत असेल ज्याच्यामध्ये काप्स जर जास्त होणार असतील, फायबर जास्त होणार असेल, बरोबर, तर ते एक्सरसाइज करूनही ते वाया गेल्यासारखंच आहे. सेम पद्धतीने एखाद्या मुलाचं त्याला जर ते गेन करायचंय, तर गेन त्याला का हवंय, तर बाबा कदाचित त्याची शरीरयष्टी थोडीशी तो लुकडा टाईप मध्ये वगैरे असेल. ऍक्च्युली येस, त्याला ते गेन करायचं असेल कारण त्याला उद्या चालून त्याची एक चांगली इमेज क्रिएट करायची, चांगली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची. बरोबर, तर त्यावेळेला त्याने अशा पद्धतीचे फूड डेफिनेटली डाएट फॉलो म्हणजे असं नाही की त्यावेळेला ती गोष्ट खाल्ली गेली पाहिजे. हा, पण जेव्हा जेव्हा तुमचं शरीर तुम्हाला भुकेचं इंडिकेशन देत असेल की येस त्याला ते रिक्वायरमेंट आहे, तेव्हा ते गोष्ट तिथे झाली पाहिजे. जसं की तुम्हाला पूरक पाणी पाहिजे, तर ते डेफिनेटली आलं पाहिजे. त्यानंतर जेवणाच्या तुमच्या काही पर्टिक्युलर वेळा फिक्स पाहिजे. जसं की बाबा सकाळचा तुमचा डाईट, त्यानंतर 11 11:30च्या आसपास तुम्हाला जर काही हवं असेल तर ते, त्यानंतर प्रॉपर तुमचं 2-1:30चं जेवण आणि संध्याकाळी 7चं जेवण. आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं असते ती म्हणजे तुमची पुरेशी अशी झोप. बरोबर, जेव्हा या सगळ्या पूर्ण अनुक्रमणिकेत तुम्ही बसता, तेव्हा तुम्हाला जी डेव्हलपमेंट हवी आहे किंवा जी तुमच्याकडून एक्सपेक्टेशन रिक्वायरमेंट आहे ती विदिन 21 डेज और मॅक्सिमम आफ्टर 60 डेज ती तुम्हाला दिसण्याच्या प्रयत्नामध्ये असते. बरोबर, त्याला जर आपण फॉलो केलं तर येस डाएट इम्पॅक्ट करतो. येस. आपण जेव्हा पाणी इंटेक करतो तर पाण्याचं महत्त्व किती आहे, म्हणजे खूप वेळा मी वाचलंय, म्हणजे मी फॉलोही करायचा प्रयत्न करतो बराचसा, पण आपल्याला एक कमीत कमी आपल्या शरीराला किती पाण्याची गरज असते. कारण कसं असतं की खूप गोष्टी असतात त्याच्यात, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन असेल किंवा एक हेल्थची फिटनेसशी रिलेटेड काही गोष्टी असतील, तर पाणी खूप महत्त्वाचं मानलं जातं. मी वाचलं पण आहे, तर पाण्याचा इंटेक एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला, मग ते वेटच्या ह्याच्यावर अवलंबून असतं, वयाच्या ह्याच्यावर अवलंबून असतं, का एक ओव्हरऑल असतं की बाबा एवढ्या व्यक्तीने किंवा या वयाच्या व्यक्तीने एवढं पाणी पिलं पाहिजे, असं काही नाही. तर सगळं तर असं तर काही कुठं लिहिलेलं नाहीये की काही त्याचे रिस्ट्रिक्शन्स आहेत. वयाचं किंवा वजनाचं त्याच्याशी काही संबंध नाहीये. पण हा, जर तुम्ही ओव्हर पाणी इंटेक करत असाल तर तितक्याच वेळा तुम्हाला माइट बी तेवढं, बिकॉज बॉडीची जी रिक्वायरमेंट आहे पाणी तेवढंच ते इंटेक करणार. बरोबर, अदरवाईज त्याला जेवढं रिक्वायर नसेल ते पाणी तर बाय डिफॉल्ट तुम्ही एक्स्ट्रा पिलेलं आहे, ते तुमच्यासाठी रिक्वायर नाहीये. तर असं पर्टिक्युलर मी कधीच सांगणार नाही की समजा एखाद्या व्यक्तीचं वय जर 50 आहे आणि त्याचं वजन जर 80 आहे, तर बाबा त्याने 5 लिटर पाणी दिवसाला पिलं पाहिजे, असं काही नाही. प्रत्येक व्यक्तीची बॉडीची रिक्वायरमेंट वेगळी असते आणि त्याच्या बॉडीची जो ऍक्च्युली रिक्वायरमेंट आहे त्या बेसिसवरतीच तो पाणी इंटेक करतो. नाही, पण जर समजा एखादा लुकडा व्यक्ती आहे, तर समजा त्याला वेट गेन करायचंय, उद्या जाऊन तो जिमही करतोय, फिटनेसवर लक्ष देतोय, डाएट करतोय. आता पाणी हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आपल्या फिटनेसच्या ह्याच्यातला. सो त्यांनी समजा इनिशियल लेवल त्याची कॅपॅसिटी कमी आहे त्याच्या बॉडीची. जसं की आता आपण सुरुवातीला जेव्हा एखादा लुकडा व्यक्ती जिम चालू करतो, तर त्याचा जो डाएट असतो ना, तो सुरुवातीला त्याला त्रास होणार, सुरुवातीला त्याला भूक लागत नाही, कारण त्याच्या बॉडीला ती सवय झालेली नसते. ठीक आहे, तर तसं पाण्याचंही होऊ शकतं ना. म्हणजे 4 ते 5 लिटर जे पाणी आपण म्हणतो, मग भले तुम्ही कोणालाच ते जमत नाही, जे एकदम कॉन्शियस असतात ते फार टाईम लावून करतात सगळ्या गोष्टी, पण मग हे जे 5 लिटर म्हणतो, 4 लिटर म्हणतो, ते ॲक्च्युली बेनिफिशियलच आहे ना आपल्यासाठी. तुम्ही सुरुवातीला कोणतीही गोष्ट ठरवली की बाबा आज मला पहाड चढायचं आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशीच तिथे चढायला गेले, तर तुम्ही लगेच ते पार करू शकणार नाही. बट त्याच्या काही स्टेजेस असतात, त्या तुम्ही फुलफिल करत गेले की त्याचे रिझल्ट भेटतात आणि त्याच्यानंतर मोटिवेशन जनरेट होतं. सेम बाबा, आज जर का तुम्ही 1 बॉटल पाणी पूर्णपणे दिवसभरात इंटेक करत असाल, तुम्ही त्याच्यामध्ये टार्गेट ठेवा की साधारणतः दुसऱ्या दिवशी मी 1.5 ते 2 बॉटल पूर्णपणे पाणी इंटेक करायचं ट्राय करेन. पण हे पाणी पिल्यामुळे काय फायदे होतात, तर हे पाणी पिल्यामुळे अल्टिमेटली जर तुमच्या बॉडीमध्ये त्याची रिक्वायरमेंट कमी असेल, जर मसल गेनला ते तुम्हाला हेल्प करत असेल, तर ते तुम्हाला हळूहळू दिसून येणार. पाण्याची रिक्वायरमेंट पण हळूहळू वाढणार, त्यानुसार तुम्हाला तशी
तहान पण लागली जाणार ऍक्च्युली आणि मग ते हळूहळू जाऊन ते 2 3 4 लिटर तिथपर्यंत पोहोचणार. बरोबर. नॉर्मल लेवल जर पाणी कमी केलं तर त्याचे डिसीज ऑलरेडी आपल्याला माहितीच आहे की बऱ्याच जणांना मुतखड्याचा प्रॉब्लेम होतो किंवा अजून नाही. तर रेग्युलर पाणी पिल्यामुळे असंही तुमची पूर्णपणे बॉडी स्वच्छ होतेच होते. इनडायरेक्टली आजार Yes. वगैरे या गोष्टी हा, दूर त्या होतात. गोष्टी निघून जातात. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की आपल्याला जास्तीत जास्त पाणी पिल्यामुळे मल्टिपल टाइम्स केल्यामुळे तुमचं बॉडी डिफॉल्ट रिफ्रेशमेंट होऊन जातं. बरोबर. सो येस, ते स्टेज बाय स्टेज इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर येस तुम्ही पण तिथपर्यंत जाऊ शकता. बरोबर. मला एक प्रश्न याच्यातून एक घ्यायचा होता की वेट गेन, जे मुलं वेट गेन करतात, तर इनिशियल लेवल जो डाएटचा इंटॅक असतो, की समजा आता सुरुवातीला मी जिम करत नाही, फिटनेसवर लक्ष देत नाही, मला सुरुवात करायची आहे, मी जिम चालू केली, त्याच्यानंतर मला डाएट चालू केलं मी हळूहळू, मग ते ट्रेनरच्या सांगण्यावरून असू दे, कुणी मी कुठून वाचून असू दे, काही असू दे, जेव्हा आपण डाएट चालू करतो ना, तर दिवसाला त्याचं काही आता 2 मीलमधलं जे अंतर आहे ते किती असलं पाहिजे युजली, म्हणजे तसं काही सिनारिओ नाही आहे, पण युजली लोक सकाळी मिल्क पितील, त्याच्यानंतर एग खातील किंवा काही असेल त्यांचा जो पॅटर्न असेल, तर तसं काही आहे का की तुम्ही सारखं खात राहा मग ते काइंड ऑफ? नाही, तसं सुद्धा करायची गरज नाहीये. तुम्ही सकाळी उठल्यानंतरनं जे तुमचे नॅचरल गोष्टी आहेत त्या सगळ्या केल्यानंतरनं सुरुवात होती की ती तुमची डाईट. कारण तुम्ही ऑलरेडी एक 8 तासाचा ब्रेक घेऊन जो उपवास म्हणा किंवा जे तो उपवासच झाला. हा, Yes. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं तुमच्या पोटाला काय देत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन युक्त काही गोष्टी घेतात किंवा फायबर युक्त, जसं की बरेच जण दूध किंवा ज्यूस प्रेफर करतात. का? कारण अर्ली मॉर्निंग घेतल्या घेतल्या तुम्ही डायरेक्ट पोटामध्ये हेवी लेवल केलं तर तुमचा सकाळचा नाश्ताच खूप ह्याच्यामध्ये होऊन जातो. पण हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करता, जसं की कंटिन्युअसली खात राहणं एवढं काही गरजेचं नाही, पण 2-3 तासाच्या गॅपने जर तुम्ही काही जे ना काही पोषक टाकत अशी गोष्ट आहे, राहिली. हा, जसं की आता हल्लीची पोरं फळं अवॉइड करतात टोटली, ज्यूस कधीतरी वगैरे पितात, जसं की नारळ पाणी वगैरे. बरोबर. ज्या खऱ्या रिक्वायरमेंटच्या गोष्टी आहेत त्या जर त्यांनी वरच्यावर, भले ते 4 दिवसाच्या गॅपनी 2 दिवसाच्या गॅपनी तुम्ही वरच्यावर फ्रुट्स खात राहा, एखादं ज्यूस कंटिन्यू करत राहा, हार्डली विदिन 1 मिनिट 30 डेज मध्ये तुमच्या बॉडीमध्ये वेगळ्या लेवलची ऊर्जा तुम्हाला बाय डिफॉल्ट जाणवणार. येस. कारण तुम्ही तुमच्या रेग्युलर दिवसापेक्षा काहीतरी वेगळं करत असता. बरोबर. हे जे फिटनेस, जिम किंवा जे आता मुलांच्यात ती गोष्ट भरपूर बघायला मिळते, पण त्यांच्याकडे कन्सिस्टन्सी नसते, सातत्यता. कारण जेव्हा वजन तुमचं कमी असतं किंवा एक तुम्ही लुकडं किंवा बारीक म्हणून बघता एक हे, तर जेव्हा तो जिम वगैरे चालू करतो तेव्हा त्याला एक नॉर्मल स्टेज और जे काही अप्पर स्टेजला येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष हेही लागतात कंटिन्यू. मग त्याला डाएट लागतो, जिम लागते, पण मग ही जी कन्सिस्टन्सी आहे ती कितपत गरजेची राहते. कारण आणि या स्ट्रेसफुल लाईफमध्ये एखाद्याने कन्सिस्टन्सी जर ठेवायची असेल त्याला, तर कशा टाईप तो एक स्वतःला प्रिपेअर करू शकतो? नक्कीच कन्सिस्टन्सी मुळात ही माणसाच्या किती त्या गोष्टीला तो किती हाय इम्पॉर्टन्स आणि हाय प्रायोरिटी देतो त्याच्यावर डिपेंड आहे. ऍक्च्युली की मला ही गोष्ट केली गेली पाहिजे किंवा ही गोष्ट न केल्यामुळे मला त्याच्यावरती कुठल्या गोष्टीला सामोरं जायचंय हे त्याच्यावर डिपेंड आहे. कारण जसं की आता मी सकाळी 9ला उठायचं ठरवलं, पण रेग्युलर मी 4 दिवस करतोय आणि 5व्या दिवशी माझ्याकडून ते होत नाहीये. ते का होत नाहीये? कारण प्रत्येक दिवशी सकाळी मी 9ला उठतोय, पण ते 9ला उठून त्याच्यानंतरचं माझं मॉरल काय? ते 9ला उठतोय पण त्याच्यानंतर मला काहीतरी मोटिव्ह पाहिजे ना, की जे साध्य होणार आहे. बरोबर. पण जर ते मोटिव्ह साध्य होत नसेल तर मी रेग्युलर लास्ट 5 डे 9ला उठतोय तर त्याचा काही उपयोगच नाहीये. पण मला माहिती आहे की दररोज सकाळी 7 वाजता उठल्यानंतर 7 वाजल्यापासून ते 9 पर्यंत मी जिम मध्ये जाणार आहे. आणि जिम मध्ये गेल्यानंतर मला हवे ते करणार आहे. बाबा मला आज बायसेप मारायचं आहे किंवा बाबा मला आज बॅकचीच फक्त पूर्णपणे करायची. मग ही गोष्ट केल्याने नंतर थोड्याच दिवसामध्ये जेव्हा तुमच्याकडे ती पॉझिटिव्हिटी आणि त्या गोष्टीची हॅबिट आणि कन्सिस्टन्सी दिसून हॅबिट लागायला वेळ लागतो. हा, मग ती तुम्हाला भाग पाडते. कारण उद्या तुम्हाला इच्छा नसेल त्या सुद्धा दिवशी तुम्हाला सकाळी 7 वाजता जाग येते. तुम्ही कधी कधी ट्राय करा की आज तुम्हाला जिमला जायचं नाहीये किंवा कदाचित तुम्हाला माहित नसतं की आज रविवार आहे, त्या दिवशी तुम्हाला सकाळी 7 वाजता जाग येते. का? कारण बॉडीला त्याची पूर्णपणे सवय लागलेली असते. आणि जरी तुम्ही अलार्म लावून झोपला नाही
तरी तुम्हाला सकाळी 7ला 5 मिनिटं का होईना तुम्हाला लुकलुक होते की अरे यार मला उठायचंय. बरोबर. तुम्हाला सडनली रिमाइंड होतं की नाही यार आज तर संडे आणि मग तुम्ही पुन्हा झोपू जाता. कारण कंटिन्यू त्या बॉडीला रोजची सवय झालेली आहे त्या गोष्टीची. एक्झॅक्टली. जसं की आता आपण म्हटलं की आपले जे म्हणजे मुलं आहेत आत्ताच्या ह्याच्यात, सध्या आपण वेट गेनवर जास्त फोकस करतोय, वेट लॉसवर पण येऊ, पण वेट गेनमध्ये खूप जण वेट गेनच्या मागं लागलेले आहेत का आता त्यांना चांगलं दिसायचं आहे, त्यांना थोडंसं एक चार चौघात एक पटकन इम्पॅक्ट पाडण्यासाठी थोडंसं. कारण कन्सिस्टन्सी आणि जसं मी म्हटलं की जिमला जाण्यासाठी आपल्याला जे त्रास घ्यावा लागतो सुरुवातीला का म्हणतो, कारण नंतर त्याची सवय होते तर तो त्रास नाही वाटत. सुरुवातीला जो त्रास घ्यावा लागतो ना ते लोकांना नको आहे. बरोबर. म्हणजे कमी ह्याच्यात जे आता मी 3 वर्षात मला पाहिजे बॉडी, ती जर मला 6 महिन्यात मिळणार आहे तर मी का नको. म्हणजे मी असे पण डाएट आणि पावडरसाठी पैसे घालतोच आहे, बेटर मी अजून काही गोष्टींसाठी घालेन. मग ते अजून काही गोष्टी म्हणजे काय की गोळ्या, स्टेरॉइड, हे अजून काही गोष्टी त्याच्यातल्या, पण त्या खूप हार्मफुल पडतात. सो काय त्याच्यावर तुमचं? करेक्ट. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हा तुम्ही कन्सिस्टन्सीने जेव्हा एखादी तब्येत करता तर ती फॉर लॉंग टर्म तुमच्या सोबतच असते. ऍक्च्युली त्याच्यानंतर तुम्ही अवघे पुढचे 6 महिने जरी जिमला गेले नाही तरी तुमची फिटनेस मात्र कंटिन्युअस मेंटेन राहते. बरोबर. इवन तुम्हाला ते जे डाएट खायची वगैरे सवय असते किंवा काय ती सुद्धा सातत्यपूर्ण राहते. बरोबर. परंतु तुम्ही कोणा दुसऱ्या मित्राकडून मोटिवेट होऊन किंवा सोशल मीडियावर इन्फ्लुएन्स होऊन तुम्ही जर हा विचार करताल की नाही मी स्टेरॉइडला प्रेफर करतो किंवा काही गोळ्या करून पटकन माझ्या मित्रापेक्षा आणखीन कशी चांगली तब्येत करायची, तर हा त्याचे साईड इफेक्ट मात्र खूप वेगळे आहेत. मी त्याच्यावर येणार. जसं की ते इम्पॅक्टफुल करतात, ते तुम्हाला विदिन 6 महिने रिझल्ट द्यायचे असतात, ते देतात, पण त्याचे जे रिझल्ट आहेत ते खूप विक्षिप्त आहेत. हा. की तुम्ही जर उद्या जाऊन काही गोष्टी रिसर्च फॅक्टरमध्ये आयडेंटिफाय केल्या तर त्याचे डिसीज इतक्या पटकन होतात की तुम्ही जी गोष्ट गेन करायला जाताय त्याच्या दुपटीने तुम्ही खाली पडू शकता. एंड लेवल ते डिसीजेस Yes. असू शकतात. म्हणजे तर स्टेरॉइड आणि ह्या गोष्टीला तर टोटली अवॉइडच केलं पाहिजे, कारण मुळातच ते आपल्यासाठी बनलेलं नाही. हा. जे उच्च लेवलचे बॉडी बिल्डर आहेत किंवा काही ज्यांना विदिन 1 मंथ काही गोष्टी लिफ्ट करायच्या असतात आणि आफ्टर दॅट त्याच्यानंतर बॉडी लूज पण करायची असती तर ते त्यांच्या लेवलने प्रेफर करतात. बट सध्याच्या याला आपण जे बॉडीवरती बोलतोय किंवा फिटनेसवर बोलतोय तिथं त्याची रिक्वायरमेंट नाही आहे, पण ते घेणं कितपत योग्य आणि कितपत तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे तर येस ते टोटली हानिकारक आहे. इवन आणि ते- जे बॉडी बिल्डर पण घेतात ते भरपूर डॉक्टरांचे सल्ले असतात त्यांचे, किंवा भरपूर गोष्टीचं रिसर्च नाही म्हणता येणार पण कॅल्क्युलेशन करूनच या गोष्टी करतात ते. त्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य मुलांनी की स्टेरॉइड किंवा गोळ्या याला प्रिफर करणं किंवा त्याचे जे साईड इफेक्ट आहेत, म्हणजे मी तर ऐकलंय डायरेक्ट किडनी फेल होणं Yes. किंवा थोडंसं डायरेक्ट तुम्ही एंड लेवललाच पोचता त्या गोष्टीत. त्याचे सिम्पटम्स पण ज्या पद्धतीचे आहेत, मुळातच आपल्याला जसं असतं ना की मला ह्या मार्गाला जायचं नाही तर मी त्या गाडीमध्ये का बसू, हा. तितका सिम्पल थिंग. जर त्यांचा गोलच वेगळा आहे, जर त्यांना मिस्टर इंडिया किंवा मिस्टर एशिया असं काही बनायचं आहे आणि ते डॉक्टरच्या कन्सल्टंटनी काही गोष्टींचा इंटेक करत असत बरोबर. तर ते त्यांच्या मार्गामध्ये करेक्ट आहे. पण जर आपण एक नॉर्मल पद्धतीचं जिम आणि हे योगा प्रेफर करतोय तर आपल्याला तितपत काही गोष्टींना जाऊन ते आपल्यासाठी पूरक नाहीये. आपण नॉर्मल घरातली भाजी भाकरी चपाती पोळी या Obviously, गोष्टी खाऊन yes. चांगल्या पद्धतीची हेल्थ नक्कीच कारण मेंटेन पॅरलली ते जे लोक असतात ना ते भले स्टेरॉइड घेत असतील पण पॅरलली दुसरीकडं ते त्यांच्या डाएटमध्ये, त्यांच्या फिटनेसमध्ये, कन्सिस्टन्सीमध्ये इतका पैसाही ओतत असतात, त्यांच्याकडे एक्सपर्टीज असतात. त्यामुळे ते लोक ऑलरेडी त्या गोष्टीत इतके कॉन्शियस असतात की जर मी स्टेरॉइड घेतलंय तर त्याचा इम्पॅक्ट नॉर्मल राहण्यासाठी ते दुसरी बाजू पण स्ट्रॉंग करत असतात. त्या गोष्टीला आपण तेवढं हे नाही होत. डिपेंड त्याच्यामध्ये पण प्रोफेशनल थिंग झाली. आता ते करतात का, कारण त्यांनी ते प्रोफेशन चूज केले. हा. आपल्याकडे ते प्रोफेशन नाहीये. प्रोफेशन आपण नाहीये, ते yes. बघताना बघतो की मला फक्त हेल्थ कॉन्शियस असणं गरजेचं आहे, हा. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून काम आहे, मला घरातली 4 काम आहेत, मला जॉब मेंटेन करायचा आहे, मला अदर गोष्टी सुद्धा मेंटेन करायच्या आहेत. बरोबर. तिकडे आपण त्या जास्त वळत नाही त्यासाठी. मी थोडंसं वेट लॉस या गोष्टीवर बोलेल की 2 पार्ट आहेत.
की रनिंग करणं, ॲक्च्युअलमध्ये मैदानात पळणं आणि मशीन. मशीननी हे करणं, म्हणजे ट्रेडमिलवर लोक धावत बसतात, म्हणजे एक एक तास धावताना मी बघतो. पण तुम्ही हेच जर आता इन्क्लाइन त्याच्यात केलं त्या ट्रेडमिलमध्ये तर तुम्हाला अर्ध्या तासात घाम सुटेल. पण हेच जर तुम्ही गड चढायला गेले ना तर 15 मिनिटात तुम्ही हे होता. तर मग इतका इम्पॅक्ट कसं काय? आता शेवटी ती मशीन आहे, ॲक्च्युअल नॅचरल गोष्टी तर वेगळ्याच असणार आहेत. पण मग प्रेफर करणं, आता ठीक आहे हे धावपळीच्या काळात ट्रेडमिल असणं इज ओके, कारण आम्ही रोज नाही जाऊ शकत. पण मग वीकली की कुठं ट्रेकिंगला जाणं किंवा कुठं म्हणजे डेली चालायला जाणं कितपत गरजेचं आहे म्हणजे बॉडीसाठी पण? या सगळ्या गोष्टी आहे ना, मी सिच्युएशनलवर जास्त इम्पॅक्टफुल मानतो. आता एखादी सिच्युएशन मी तुम्हाला दिली तर त्याचा जो रिझल्ट आहे हा मला माहीत असतो. जसं की ट्रेडमिल, तुम्हाला माहिती आहे की एखादी सर्टन पोझिशन ओलांडल्यानंतर मला तिथे एंड किंवा स्टॉप बटनवर प्रेस केल्यानंतर हे मशीन इमिजिएट स्टॉप होणार आहे. तेव्हा तुमच्या बॉडीला माहीत असतं की याचे एंड रिझल्ट काय असू शकतात, की मी फार फार तर त्याच घरामध्ये किंवा फार फार तर त्याच जिममध्ये स्टॉप केल्यानंतर थांबू शकेल. बरोबर. पण जेव्हा तुम्ही एखादा गड किल्ले चढायला जाता, जेव्हा तुम्ही अर्ध्यापेक्षा वर जाता, तेव्हा तुमच्या माइंडमध्ये एक सायकोलॉजी क्रिएट झालेली असते की बापरे मला अजून 45 मिनिटं कंटिन्यू चालायचं आहे. त्याच्यात जर तुम्हाला गिव्हअप करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा खाली यायचंय. ट्रेडमिलला तुम्ही थांबल्यानंतर ना तिथंच उतरता, परंतु इथं तुम्हाला पुन्हा अजून एनर्जी डाऊन करून खाली यावं लागतं. तेव्हा ह्या सिच्युएशनल इम्पॅक्ट फार महत्वाचे असतात. तुम्ही तिथे एखाद्या रूममध्ये एखाद्या खोलीमध्ये इमिजिएट करून रेस्ट करून तिथे पाणी इंटेक करू शकता. पण तिकडं तुम्हाला तसं नाही. जर तुम्ही तिथून गिव्हअप करताय तर तुम्हाला जिथपर्यंत चढले गेलेले आहात तिथून परत खाली उतरत जिथं तुम्ही गाडी पार्क केली किंवा अजून काही तिथपर्यंत यावं लागतं. किंवा मग तुम्हाला सक्सेसफुली वरती जायचंय, तिथं थोडासा रेस्ट करायचा आहे, काही गोष्टी खायच्यात वगैरे, आणि मग पुन्हा यायचं. यामुळे जो घाम फुटायचा क्वेश्चन होता तो त्याच्यावरती इम्पॅक्ट कसा असतो करतो. जसं आपण आत्ता बोललो की ट्रेडमिलचा विषय, त्याच्यात वीकली कुणी ट्रेकिंगला जाणं म्हण किंवा चालायला जाणं, पण खूप जण रेग्युलर रात्री संध्याकाळी जेवण झाल्यावर म्हण किंवा सकाळच्या मॉर्निंग वॉकला जातात, चालतात. तर ते रेग्युलर ठेवणंही तितकंच गरजेचं आहे, कारण शेवटी त्याच्यावर काय म्हणणं आहे? आवड. सिंपल थिंग आहे की मी सकाळी उठतो, माझं दिवसाचं पूर्ण काम करतो, संध्याकाळी 10 मिनिटं चालून आल्यानंतर मला फ्रेश वाटतं. तर ही आवड फार महत्वाची. काही जणांना वाचायला आवडतं, जसं की काही जणांना जेवण केल्यानंतर गोड खायला आवडतं. ते त्यांच्या सवयीचा परिणाम झाला आणि आवडीचा परिणाम झाला. ते जे 10 मिनिट आहेत ते 10 मिनिट जर तुम्हाला रिफ्रेशमेंट देत असेल तर नक्कीच हे तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि मी ते प्रेफर करेल की ते तुम्ही सुद्धा चालू करा, ते तुमच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. नक्कीच त्या गोष्टीवर मी विचार करेल. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा होता आपला की व्हेज डाएट आणि नॉन व्हेज डाएट. तर खूप जण आपण म्हणजे ऑलवेज डाएट म्हटलं की एग्स, चिकन या गोष्टीच येतात. पण व्हेज डाएटमध्ये भरपूर ऑप्शन आहेत हे मी नेहमीच बघतो. तर काय काय ऑप्शन असू शकतात व्हेज डाएटमध्ये? व्हेज डाएट सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन. व्हेजमध्ये खाण्याला भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे जेवढं तुम्ही चिकन आणि एग्स यालाच जास्त वेटेज देता त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही मटकी, पनीर यालाही द्या वेटेज, बिकॉज त्याच्यामध्ये पण तेवढेच प्रोटीन आहेत जे तुम्हाला ऍक्च्युअली तुमच्या बॉडीला पूर्णपणे प्रोव्हाइड करतात. तर जेवढ्यात जास्त तुम्ही काही कडधान्य त्याची तुम्ही उसळ करून खावा. जसं तुम्ही पनीर म्हणता, ज्याला पनीर खूप आवडतं, ऍक्च्युअली पनीर इज अ गुड डाएट. त्याच्यानंतर तुम्हाला चीज भेटतं, तुम्ही चीज पण तेवढं प्रेफर करा. दुधाचे पदार्थ भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या व्हेज पासूनच हेल्पफुल होतात. नॉनव्हेज डाएट मध्ये चिकन आणि एग सोडल्यानंतर पण भरपूर सारे, जसं की तुमचं कॅबेज झालं, फ्लॉवर वगैरे अदर गोष्टी येतात त्या सुद्धा इम्पॅक्ट करतात. पण त्या तर नॉनव्हेज मध्ये नाही कन्सिडर होत. सो व्हेज डाएट मध्ये पण अशा खूप वेगवेगळ्या आहेत की ज्याला इंटेक करून तुम्ही व्हेजवाल्यांसाठी पण एक गुड ऑप्शन राहू शकतो. कारण डाएट म्हटलं तर खूप जणांचं असं असतं की मी नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे मी व्हेजचा ऑप्शन विचारला. आणि एक लास्ट आणि शेवटचा आपला एक मुद्दा होता की जे सायकोलॉजिकली जास्त वर्क होतं ती गोष्ट, ती म्हणजे खुश राहणं, पॉझिटिव्ह राहणं. त्याचा इम्पॅक्ट किती असतो, म्हणजे हेल्थवर त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट होत असतो. तर काय त्याचा इम्पॅक्ट होतो?
मी जसं सांगितलं की कोणतीही गोष्ट तुम्ही सातत्यपूर्ण कंटिन्युअस करता तर त्याच्यातला एक जो अंश असतो किंवा त्याच्यातला एक जो मॉरल ऑफ द स्टोरी असतो ना, ती ऑलवेज तुमच्यामध्ये जडणघडणीचं काम करत असते. येस. जसं की मसाला जो त्याचा जो गुणधर्म आहे तो तो शोच करतो. त्या पद्धतीने तुम्ही फिटनेस फ्रीक याच्यावरती जेव्हा फॉलो करता किंवा तुम्ही एखादा फूडी पर्सन असेल त्याच्यावर जेव्हा फॉलो करता तर त्याचा राईट जो त्याचा मेन गुणधर्म आहे ना तो तुम्हाला ऑलवेज हेल्प राहतो. कारण मला जर त्याच्या गोष्टीने ती गोष्ट केल्यामुळे जर पॉझिटिव्हिटी वाटत असेल तर ती ऑलवेज माझ्यासाठी फॉर लॉंग टर्म हेल्प राहणार. येस. आणि ती गोष्ट मी सातत्यपूर्ण कंटिन्यू ठेवल्यामुळं मला माझं निरोगी आयुष्य कधी पण उत्तमच आहे. बरोबर. तीच गोष्ट मी कंटिन्युअसली ठेवल्यामुळं मला येणाऱ्या अजून काळामध्ये इझी टू लिव्ह लाईफ, लॉंग लाईफ असं राहतं. ॲक्च्युली येस. हेच माझं म्हणणं होतं की आज आपण जे मुद्दे कमलेशकडून जाणून घेतले ते भरपूर दैनंदिन जीवनातले मुद्दे आहेत की जे आपण फॉलो केले पाहिजेत. या स्ट्रेसफुल लाईफमध्ये भरपूर गोष्टीला आपण फेस करत असतो, सामना करत असतो आणि थोडंसं आपण या फिटनेस आणि हेल्थच्या रिलेटेड गोष्टींना आपण जर विचार केला किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं ना तर आपलं लाईफ सॉर्टेड होऊ शकतं. कारण नंतर जाऊन आपल्याला जे 40 नंतर 50 नंतर हेल्थचेच प्रॉब्लेम चालू होणार आहेत. सो बेटर आपण जेव्हा एक तरुण लाईफमध्ये असतो किंवा आपली बाकीची लाईफ चालू असते तेव्हा हेल्थकडे पॅरलली लक्ष देणं किती गरजेचं असतं या गोष्टीसाठी आपण हा पॉडकास्ट घेतला होता. नक्कीच या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतील. तुम्ही तुमचा जो वेळ या गोष्टीकडे देऊ शकता, हेल्थ आणि या गोष्टीकडे. आणि आमचं जे चॅनल आहे असेच भरपूर काही विषय आहेत वेगवेगळे जे आपण रेग्युलर लाईफमध्ये घेत असतो किंवा आपल्याला गरजेचं असतं त्या गोष्टी. तर त्या गोष्टीसाठी हे आपले विषय चालूच राहणार आहेत. सो धन्यवाद. आजचा पॉडकास्ट तुम्ही बघितला. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा सोशल मीडियावर आणि यूट्यूबच्या वाढीव दर्जा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुढचे जसे जसे टॉपिक्स येतील तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. रील्स तुम्ही बघू शकता. धन्यवाद. तर कमलेश खैरे आपल्या वाढीव दर्जा या पॉडकास्टला आल्याबद्दल आपल्याकडून एक छोटीशी भेटवस्तू धन्यवाद. स्वीकार करा आणि धन्यवाद.